महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। आपल्याला माहिती आहे की पावसाळा काही दिवसावरती आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला विविध अशी कामं शहरामध्ये करावे लागतात। त्यामध्ये धोकादायक इमारती असतील, रस्त्यावरील खड्डे असतील, नाले सफाई असतील किंवा इतर सुद्धा ट्रॅफिकच्या संबंधातले विषय असतात, झाडांचे प्रुनिंगच्या संबंधातले विषय असतात। हे असे विविध कामं शहरामध्ये आपल्याला पार पाडावे लागतात आणि यामध्ये शहरामधील जे आपले शासकीय यंत्रणा आहेत त्या सगळ्यांचा सहभाग असतो। ते महापालिका असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, ट्रॅफिक असेल, MSAB असेल किंवा आरोग्य यंत्रणा असेल, आपले हॉस्पिटल असतील, या सगळ्यांचे कोऑर्डिनेशन असणं गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने आजची ही बैठक आपण या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि त्यामध्ये शहरातील सर्व विभागांचे अधिकारी, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। विविध विषयावरती या ठिकाणी चर्चा झालेली आहे, कोऑर्डिनेशन झालेलं आहे। कोणता विषय कधी पूर्ण केला जाणार आहे, कधी काम पूर्ण केलं जाणार आहे, काही अडचणी त्यामध्ये आहेत का, इतर काही विभागाकडे काही प्रलंबित कामं आहेत का, या सर्वांचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि विस्तृत असं चर्चा करून त्याचं नियोजन करून आजची ही बैठक आम्ही संपवलेली आहे। हे बघा, आपलं जी आपत्कालीन जी परिस्थिती उद्भवेल ती कोणत्या स्वरूपाची असेल त्या अनुसार आपल्याला नियोजन करणं, त्याचा निर्णय घेणं गरजेचं असतं। जसं आपल्याकडं कुठं आग जर लागली तर त्या ठिकाणी आपली यंत्रणा जी आहे 5 ते 10 मिनिटामध्ये पोहोचू शकते, अशा प्रकारचं आपल्याकडे नियोजन आहे। इतर सुद्धा यंत्रणा आहे, पोलीस डिपार्टमेंट अलर्ट आहेत, महापालिका अलर्ट आहेत, इतर MSAB अलर्ट आहे आणि त्यामुळं अशा प्रकारची कुठेही जर परिस्थिती उद्भवली तर ह्या सर्व यंत्रणांच्या विश्वासाने मी आपल्याला सांगू इच्छितो की आमची यंत्रणा तातडीने त्या ठिकाणी पोहोचू शकेल। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।